कॅनडाच्या ट्रिपमध्ये आम्ही 1, 2, 3 वॉटरफॉल बघितले आहेत, पण त्यापैकी सगळ्यात 2 प्रसिद्ध असे वॉटरफॉल आज मी तुम्हाला दाखवते आहे. तर बॅन्फपासून आम्ही चाललो होतो जॅस्परला. इट्स अ व्हेरी लाँग ड्राईव्ह, 4.5-5 तासाचा ड्राईव्ह आहे. पण इकडे जात असताना तुम्हाला काही लेक आणि फॉल बघायला मिळतात. तर त्यामधले जे 2 मेजर मोठे वॉटरफॉल आहेत त्यापैकी पहिला आहे सन वॉप्टा वॉटरफॉल. आणि इकडे जाण्यासाठी एकदम सोपं असं रस्ता आहे. तिथे काही ट्रेल वगैरे असं काही विशेष नाही आहे, एकदम छोटासा ट्रेल आहे. किंवा तुम्ही इथे बघू शकता अशी झाडांची मुळं बाहेर आलेली, ते पायऱ्यांसारखी कामं करतात आणि ते क्रॉस करून तुम्ही पोहोचता वॉटरफॉलच्या इथे. या पाण्याला खूप जास्त फोर्स आहे आणि ते बघून मला भीती वाटत होती. ॲक्च्युली मला पाण्याची भीती वाटते, पण या पाण्याचा फोर्स बघून मला अजून जास्त भीती वाटत होती. तुम्ही बघू शकता किती ते पाणी जोरात वाहतंय. ही नदी ना तशी बऱ्यापैकी पलीकडे संथ वाटते बरं का, पण जसं जसं पाणी त्या वॉटरफॉलच्या जवळ येतं ना तसं तसं त्या पाण्याला वेग मिळतो आणि ते खूप जोरात असं खाली पडतं. तर हा वॉटरफॉल बघितल्यानंतर एक थोडासाच तुम्हाला ड्राईव्ह करावा लागतो, अगदी अर्धा 1 तासावरती दुसरा वॉटरफॉल बघायला मिळतो आणि त्याचं नाव आहे आथाबस्का. आता ह्या आथाबस्का वॉटरफॉल हा पहिल्या वॉटरफॉलपेक्षा बऱ्यापैकी मोठा होता. इथे ट्रेल पण तसा बऱ्यापैकी तुम्हाला चालावा लागतो, पण खूप काही अवघड नाही, एकदम सोप्पं आहे. त्यामध्ये कोणीही त्या वॉटरफॉलच्या जवळ जाऊ शकेल असा हा ट्रेल होता. हाही वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि पाण्याला खूप जास्त फोर्स आहे. मी ना आता तुम्हाला त्या पाण्याचा आवाज ऐकवते.